मित्रांनो आम्ही आता आहे ना परसोडा गावामध्ये आलेलो आहे आणि इथं आहे ना कार्यक्रम वगैरे सगळं चालू झालेलं आहे. तर थोड्याच वेळाने ना तुम्हाला पूर्ण रॅली वगैरे सगळं दाखवतो मी. मित्रांनो तुम्हाला आपल्या शूटचा रिझल्ट कधी बघायचा असला ना तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा बरं का, लगेच रिझल्ट तुम्हाला दिसून येणार आहे. एवढं खतरनाक शूट वगैरे झालेलं रिझल्ट. तर आम्ही आज परसोड्या गावामध्ये सप्ताह चालू होणार होता, त्याच्यामुळे आम्ही आज आलेलो आहे. आमच्या गाव आपले परसोड्या गावचे ज्येष्ठ नागरिक अरे थांबना माऊलीच्या अरे लागले हा काका सांगा बरं नियोजन आहे. आता सप्ताह कधी भविष्यात तो झालाही नाही आणि होणार पण नाही बहिणाबाई संस्थांमध्ये. हा एक नंबर विषय करून टाकेल तुम्ही, फक्त बघा कसा विषय. आज आहे ना ध्वजवंदनाचा कार्यक्रम आहे, तर त्या कार्यक्रमासाठी आम्ही परसोडला आलेलो आहे आणि आम्ही दोघं मित्र मिळून आहे ना इथलं शूट वगैरे कम्प्लीट करू लागलो. आणि तुम्हाला पण शूटचं असं कोणा तुमच्याकडं तर आम्हाला नक्की सांगा, आम्ही तुमची ऑर्डर कम्प्लीट करू. भाऊचं आहे ना डेकोरेशन वगैरे सगळं आहे. भाऊ तुम्ही सांगा तुमच्या हिशोबाने तुमच्याकडे काय नॅन डेकोरेटर. हां तर कोणत्याही प्रकारचं डेकोरेशन असलं तर संपर्क करा. हां भाऊला ना नक्की संपर्क करा, कारण भाऊकडं डेकोरेशन वगैरे सगळे आहे आणि संघर्ष म्हणजे डायरेक्ट त्यांचं नावातच संघर्ष आहे, त्याच्यामुळे काही विषय नाही आहे. तर तुम्ही भावाला सपोर्ट करा आणि आपल्याला बी सपोर्ट करा. आणि आपल्या इंस्टाग्रामच्या चॅनलवरती नवीन असेल तर आपल्याला फॉलो करून घ्या, कारण तुम्हाला प्रॉपरली पूर्ण ब्लॉग पाहायला भेटणार आहे किंवा पूर्ण इथले सत्याचे व्हिडिओ वगैरे सगळे पाहायला भेटणार आहे. तर मी आपला भाऊ सांगतो काहीतरी थोडंफार. तर भाऊला सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करा. मित्रांनो आम्ही आता ना आलो आहे डायरेक्ट सप्त्यापाशी आणि इथं आहे ना आज फक्त ध्वजवंदनाचा कार्यक्रम आहे. पब्लिक एवढी ना मजाच नाही डायरेक्ट. आणि सप्ताह खूप पहिल्या दिवशी एवढे पब्लिक आलेली आहे आणि काही विषय नाही. आणि श्री संत बहिणाबाई महाराज संस्थान अखंड हरिहरम सप्ताह श्री क्षेत्र परसोडा